चला तर सुरुवात करूया आपण रेसिपी बनवण्यासाठी। तर मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे फ्रेश आणि त्याला व्यवस्थितपणे धुवून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे पालक घेतलेली आहे अर्धा पाव, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि खोबऱ्याचे काप करून घेतले। मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। 2 ते 3 कांदे घेतलेले आहे, त्याला व्यवस्थितपणे असं बारीक कट करून घेतले आहे। त्याचबरोबर एक टोमॅटो घेतला आहे, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आणि तेजपत्ता आणि हे दालचिनी हे सुद्धा घेतलेलं आहे। चला तर आपल्याला आता मसाला भाजून घेऊया। तर मसाला हे बघा, मी इथे तवा ठेवलेला आहे। आता आपल्याला यावर थोडं तेल घालून घेऊ। तर मी इथे थोडं तेल घालून घेते। आपल्याला कांदा आणि खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे, काळं होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर कांदा टाकते, लाल होईपर्यंत पूर्ण कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मी इथे लाल होईपर्यंत पूर्ण कांदा भाजून घेणार आहे। आता तोपर्यंत हे होईपर्यंत समोरची प्रोसेस करू आपण। कांदा होईल आपला तोपर्यंत आपण पालक कट करून घेऊया। आणि हे बघा, पालक घेतलेली मी इथे, पालक कट करून घेऊ आणि मग याला उकळायला टाकूया। उकडून आपल्याला करायचं आहे, तर थोडी कट करून घेते मी। हे जे खराब जे पोर्शन आहे ना याचं, ते सर्व काढून घेऊया। तर हे बघा, अशा प्रकारे मी पुन्हा काढून घेते आणि मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पालक, तर त्यामुळे आपल्याला काही हे व्यवस्थित नाही। हे बघा, आता पालक ठेवले। आता मी पनीर घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलं पनीर। आपल्याला याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पूर्ण आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे त्याचे। हे बघा, एवढ्या साईजचं ठेवूया आपण पनीर। आणि आपल्याला पनीरसुद्धा फ्राय करायचं आहे। तर पहिले आपण आपला मसाला तयार करून घेऊ आणि मग फ्राय करू पनीर। हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण पनीर आता कट करून घेणार आहे। तर पनीर छान आहे, फ्रेश आहे पनीर। कधी पण वापरताना फ्रेश पनीर वापरा, नाहीतर ना वास येतो पनीरचा। हे बघा, आपलं पनीर कट झालेलं आहे। आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेते पूर्ण पनीर। कांदा अशा प्रकारे झालेला आहे, दिसतंय का सर्वांना? लाईट गेलेली आहे तरी पण मी शूट करते। आता थोडा वेळ थांबावं लागणार आहे आपल्याला। मसाला झाल्यावर लाईटची वाट पाहावं लागणार आहे। आताच गेली लाईट, कारण मसाला काढायला तर मिक्सरची गरज लागेल ना आपल्याला। तर मसाला तयार झाल्यावर बघा, आता आपला कांदा झालेला आहे। तर मी कांदा पूर्ण काढून घेते एका प्लेटमध्ये। त्याचबरोबर आपल्याला यावर आता खोबरं टाकायचं आहे। तर हे बघा, खोबरं टाकून घेते आणि खोबरंसुद्धा मी असंच बिना तेल न टाकताच फ्राय करून घेते, कारण थोडंसं काळसर करायचं आहे आपल्याला खोबरं। त्याच्यामुळे तेल टाकल्यावर ते काळं होत नाही व्यवस्थित। तर मी बिना तेल टाकताच मी ते फ्राय करून घेणार आहे खोबऱ्याला। तर हे बघा, अशा प्रकारे पूर्ण खोबरं आपण करून घेऊया।
हे बघा, तेल न टाकता आपलं खोबरं झालेलं आहे. तर आता मी खोबऱ्याला सुद्धा काढून घेते. पण टाकायचं आहे आणि अद्रक सुद्धा टाकायचं आहे. थोडं लसूण अद्रकला पण आपण रोस्ट करून घेऊया. घेते मी याला. आपल्याला आणखी पालक पण उकळून घ्यायची आहे आणि हे तेजपत्ता सुद्धा मी फ्राय करून घेते. हे बघा, अशा प्रकारे तेजपत्ता फ्राय करून घ्यायचं म्हणजे होईल ते लगेच. आता आपल्याला यावर तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे. आपल्याला तळून नाही काढायचे आहे पनीर, फक्त फ्राय करायचे आहे थोडे थोडे. नाही जास्त केले तर ते पूर्ण कडक होतील. तर आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचे आहे. लाईट येईल तोपर्यंत बघू, लाईट येईल का तर आपण टाकून पनीर वगैरे फ्राय करून घेऊया. तर हे बघा, सर्व पनीर मी घालून घेते यावर. तसं तव्यावर भाजलं ना चिकटत नाही ते आणि व्यवस्थितपणे होतं. तर मी सर्व पनीर यामध्ये घालून घेते आणि फ्राय करून घेते पूर्ण. बघा, बघा कसं होतं. लगेच होतात, जास्त टाईम नाही लागत आणि कडकसुद्धा होत नाही, मऊच राहतात. पण जरा फ्राय झालेले होतात, छान होतात. बघा किती छान. आपल्याला पलटवतासुद्धा येऊन राहिले, चिपकत नाही वगैरे काहीच नाही. म्हणून तव्यावर फ्राय करायचे कधी पण. कढईमध्ये सुद्धा ना आपण तेलामध्ये जर टाकले तर ते फुटतात पनीर आणि चिपकतात सुद्धा. तर मी अशी तव्यावरच फ्राय करते, तर छान फ्राय होतं. आता आपण फ्राय करून घेऊया पटापट. हे बघा, पनीर झालेलं आहे आपलं, किती छान लाल झालेलं आहे. तर मी याला काढून घेते. आणि आता पनीर काढल्यावर आपल्याला पालक शिजवायला टाकायची आहे. पालक थोडी शिजवून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, आपल्याला आता पालक उकळण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी आता 2 ग्लास पाणी टाकून घेते. आणि पाणी टाकल्यावर आपल्याला यामध्ये पालक घालायची आहे. पालक आपण बघा, पालक घालून घेऊ. थोडी कोळीशी शिजेपर्यंत राहू देऊ आपण. आणि आपली पालक शिजली. आता मी पालक काढून घेणार आहे आणि याचं पाणी पूर्ण झारून घेणार आहे. बघा, तर मी याच्यानुसार पालकचं पाणी पूर्ण झारून घेते आणि पालक वेगळे करून घेते. तर यामध्ये पालक घालून घेते. गरम आहे पण मी पाणी सोडणार आहे त्यामध्ये थंड, तर काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण पालक मी काढून घेतली आहे. आता आपण नंतर तयारी करू, सगळी मसाला वगैरे नंतर फ्राय करू. चला आता भाजी करूया. तर मी मिक्सरमधून मसाले काढून आणलेले आहे. तर मी आता इथे कढई ठेवलेली आहे. एक कढईमध्ये तेल टाकून घेऊया. मसाल्याला लागणार तेवढं तेल आपण टाकून घेऊ. दिसत आहे की नाही तुम्हाला व्यवस्थित कमेंट करून सांगा. तर मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलं. मी पालक आणि मसाला जो आहे तो मिक्सरमधून काढून आणलेला आहे. तर आपलं तेल तापायला आलेलं आहे. आता तेल तापल्यावर आपल्याला यामध्ये मसाला टाकायचा आहे. तर मी इथे दालचिनी टाकलेली आहे. तेलामध्ये दालचिनी टाकून घेऊ. आता मसाला काढलेला आहे. हे बघा किती छान मसाला काढून आणला मी.
तर तेल गरम झालं, आता मी मसाला टाकून घेते. मसाला टाकलेला आहे. हे बघा कसं तडतडायला लागला मसाला. तर खुशबू पण छान येत आहे मसाल्याची. फ्राय केल्यामुळे छान टेस्ट येते. तर आता आपल्याला इथे 5 मिनटं मसाला होऊ द्यायचा आहे. छान व्यवस्थितपणे होऊ देऊ. नंतर मी तुम्हाला काय काय टाकायचं हे सांगते. हे पहा नगरी झटका आहे, म्हणजे मसाला आहे तो काळा, तो घेतलेला आहे. 1 चमचा धने पावडर घेतला आहे. 2 चमचे तिखट पावडर म्हणजे लाल मिरची पावडर घेतलेला आहे. मसाला काढून घेते मी. त्याचबरोबर मीठ चवीनुसार 1 चमचा. त्याचबरोबर हळदी पावडर अर्धा चमचा. तर सर्व मसाले मी काढून घेते एका वाटीमध्ये आणि पूर्ण एक सोबत टाकूया. तर काढून घेतले. आता हे बघा मसाला पण आपला छान होत आला. आता मी मसाले टाकते यामध्ये कोरडेवाले. हे बघा पूर्ण मसाले मी एकत्र काढून घेतलेले. यामध्ये मी बाकी कोणताच मसाला यूज केलेला नाही. गोडा मसाला किंवा बाकी इतर गरम मसाला वगैरे काही यूज केलेला नाही. आपला साधाच मसाला आहे. तिखट मीठ वगैरेच आहे. तर हे बघा आपला मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स झालेला आहे. यामध्ये थोडंसं पाणी सोडून मसाला होऊ देऊ. आणि आता मी इथे पालकाची पेस्ट करून आणलेली आहे. बघा पालकची पेस्ट करून आणलेली आहे, ते घालून घेऊया. आता हे पालकची पेस्ट आणि हे पूर्ण मिक्स करून घेऊ. व्यवस्थितपणे पूर्ण मिक्स करू आणि तेल सुटेपर्यंत याला आपण होऊ देऊ. तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे. छान हे बघा तेल सुटत आहे याला, आता तर्री येत आहे. आता यामध्ये आपण पनीर घालून घेऊया. तर पनीर वगैरे आपण घालून घेतले. तर मी आता पनीर घालून घेते आणि व्यवस्थितपणे मिक्स करून याला थोडा वेळ होऊ देते. तर्री येते. थोडंसं पाणी वगैरे घालून घेऊया आपण याच्यामध्ये. थोडासा घट्ट झालेला आहे रस्सा, तर मी पाणी घालून घेते. त्याचबरोबर मी आता याला 5 मिनटं ठेवून देते. हे बघा कशी छान उकळी फुटलेली आहे आणि तर्री पण आलेली आहे वर. मी आता कोथिंबीर घालून घेते यावर. कोथिंबीर घातली. भाजी तयार आहे. हे बघा किती छान भाजी झालेली आहे आणि स्वाद पण खूप छान येत आहे याचा, सुगंध सुवास. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन